आणि त्याची उत्तर शोधावी लागतात. कधी वातावरण बदलेल, कधी भाव पडतील, कधी भाव वर येतील. त्यामुळे कृषी क्षेत्र हे तसं खूप सेन्सिटिव्ह आहे, अलर्ट आहे. 24/7 काम करावं लागतं. त्यामुळे प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय त्याच्यावरती तोडगा काढता येत नाही. आणि अननेसेसरीली अगोदरच एखाद्या गोष्टीचं भाष्य करणं, जी गोष्ट घडलीच नाही किंवा घडणारही नाही, ते काही योग्य होणार नाही. त्यामुळे जशी जशी परिस्थिती बदलेल तसं त्यावर उपाययोजना करण्यात येतील किंवा त्यावरती आपला निर्णय घेता येईल. पुढच्या विधानसभेमध्ये पण उपस्थित केलेल्या अनेक सन्माननीय सदस्यांची त्या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व एकनाथ शिंदे हे साहेब या दोघा तिघांनीही तो विषय केंद्र सरकारसमोर मांडलेला आहे. मी आता कृषी मंत्र्याचा अजून चार्ज घेतलेला नाही, उद्या परवा चार्ज घेईन. त्यांच्याशी पण बोलून आणि त्यामध्ये काय आपल्याला करता येण्यासारखं आहे, कृषीमधले दर कसा कमी करता येईल, पर्सेंटेज कसं कमी करता येईल, त्या संदर्भात आमचे प्रयत्न सुरू आहे आणि त्याला काही अंशी आपल्याला यश आल्याशिवाय राहणार नाही असं माझं मत आहे. या संदर्भामध्ये किंवा क्रॉप कव्हर शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये मी खूप सकारात्मक आहे, पण त्याचे पण काही निगेटिव्ह रिझल्ट आहेत. म्हणजे क्रॉप कव्हर केल्यामुळे 100% बेनिफिट मिळेल असंही नाही. फक्त प्लॅस्टिकचं कव्हर आहे, त्याच्यामुळे त्याच्या खालची आर्द्रता कमी जास्त प्रमाणात होते, वातावरणात बदल होतात, सूर्यप्रकाश व्यवस्थित मिळत नाही, हवा खेळती राहत नाही. त्यामुळे जे काही पोषक वातावरण द्राक्ष बागाला असायला पाहिजे त्याच्यावरती परिणाम होतो. त्यामुळे ते त्या संदर्भातलं टेक्निक जे स्पेनमध्ये आहे त्या टेक्निकच्या संदर्भामध्ये एकदा माहिती घेऊन मला करावं लागेल. कारण ते कसं आहे की 5 मिनिटांमध्ये वातावरण क्लिअर झालं की ते 5 मिनिटांमध्ये क्रॉप कव्हर बाजूला झालं पाहिजे आणि 5 मिनिटांमध्ये ते क्रॉप कव्हर वरतून आच्छादन झालं पाहिजे अशी माझी धारणा आहे. पण तशा प्रकारचं टेक्निक अद्याप या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये दिसत नाही. पण त्या संदर्भात सर्वे करून किंवा काही ठिकाणी व्हिजिट करून त्या वेगळ्या देशामध्ये जाऊन सुद्धा आपल्याला ती टेक्निक इकडे आणता येईल हा विचार माझ्या मनामध्ये आहे. आणि दुसरी गोष्ट ते महाग पण आहे, जरा कॉस्टली आहे. पण काही अनुदान शेतकरी काही शेतकऱ्यांचं या ठिकाणी योगदान, काही सरकारचं अनुदान अशा माध्यमातून हा प्रकार राबवता येईल की नाही या संदर्भात मी लवकरात लवकर निर्णय घेणार आहे. कारण यावरती सोयाबीनची खरेदी सुरू आहे महाराष्ट्रात. बऱ्याच ठिकाणी केंद्र वाढवा अशी मागणी आहे आणि जो काही मर्यादा घातली होती ती पण वाढवा अशी काही सन्माननीय सदस्यांनी मागणी हाऊसमध्ये केलेली आहे. त्या संदर्भात सुद्धा अजून माहिती मी अद्याप घेतलेली नाही. माहिती घेऊन त्या संदर्भात केंद्र कसे वाढवता येतील आणि राज्य सरकारकडे माननीय मुख्यमंत्र्यांकडे चर्चा करून त्याच्यावरती निर्णय दोन्ही उपमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासमोर कॅबिनेटमध्ये चर्चा करण्यात येईल. कॅबिनेट झाल्यानंतर त्या संदर्भात धोरण जाहीर करू. कर्जमाफीच्या संदर्भातले मुद्दे बरेच शेतकऱ्यांची मागणी आहे, परंतु कर्जमाफी कशी करता येईल या संदर्भात सविस्तर चर्चा अद्याप आमची झालेली नाहीये. तर कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये हा जेव्हा विषय येईल त्यावेळेस आम्ही चर्चा करू आणि त्या धोरणात्मक निर्णय घेऊन जाहीर करू. तोपर्यंत आपल्याला मला त्यावर एकट्याला काही भाष्य करणं योग्य होणार नाही.